हॅलो एव्हरीवन. वेलकम टू महाराष्ट्र फार्मसी. सगळ्यांनाच माहिती असेल की महाराष्ट्र ड्रग इन्स्पेक्टरची ॲडव्हर्टाईज नुकतीच निघालेली आहे. ओके, सो त्या अनुषंगाने महाराष्ट्र फार्मसी टीम तुमच्या समोर एक सिरीज घेऊन आलेली आहे. एक PYQ सिरीज घेऊन आलेली आहे, ज्यामध्ये आयोगाने विचारलेले आजपर्यंतचे जे काही फार्मसी रिलेटेड किंवा ड्रग इन्स्पेक्टर रिलेटेड क्वेश्चन्स आहेत ते आपण इथे डिस्कस करणार आहोत. सो आज आपण पर्टिक्युलरली असिस्टंट ड्रग कमिशनर जो पेपर 2023 मध्ये झालेला होता त्याच्या रिलेटेड इथे डिस्कस करणार आहोत. ओके, सो या पर्टिक्युलर सेशनची किंवा या पर्टिक्युलर व्हिडिओची किंवा या होल पेपरची फ्रीमध्ये PDF अवेलेबल करून देण्यात येणार आहे. सो तुम्हाला काय करावं लागणार आहे, सो यू हॅव टू जस्ट डाउनलोड दिस ॲप. फार्मसी महाराष्ट्र फार्मसी ॲप तुम्हाला डाउनलोड करायचं आहे. देन गो टू ड्रग इन्स्पेक्टर फोल्डर, की जिथे फ्री कंटेंट नावाचं एक सब फोल्डर असेल. सो त्या फोल्डरमध्ये तुम्हाला या पूर्ण सिरीजची तिथे फ्री ऑफ कॉस्ट PDF अवेलेबल असेल. ओके, सो वी आर स्टार्टिंग विथ अवर फर्स्ट क्वेश्चन. सो हा फर्स्ट क्वेश्चन आहे की द सबस्टन्स इन्वॉल्ड इन द कंट्रोल ऑफ प्लेटलेट प्रोडक्शन इज, ऑप्शन दिलेले आहेत प्लाज्मिनोजेन और थ्रोम्बोपोइटिन, फायब्रिनोजेन और इरिथ्रोपोइटिन. ओके, सो हे चार ऑप्शन्स तुम्हाला दिलेले आहे आणि पर्टिक्युलर प्लेटलेट फॉर्मेशन मध्ये रोल कोणाचा आहे हा इथे विचारलेला आहे. राईट, सो हा बघा ब्लड रिलेटेड आणि सिंथेसिस ऑफ और फॉर्मेशन ऑफ ब्लड प्रोडक्ट या सब टॉपिक वरून आयोगाने क्वेश्चन फ्रेम केलेला आहे. सो याचा करेक्ट आन्सर राहील थ्रोम्बोपोइटिन. सो करेक्ट सेकंड ऑप्शन इज थ्रोम्बोपोइटिन. ओके, सो थ्रोम्बोपोइटिन म्हणजेच काय की पोइटिन हा एक प्रिन्सिपल ह्युमरल रेग्युलेटर ऑफ मेगा कॅरिओपोइसिस, त्यालाच प्लेटलेट प्रोडक्शन आपण म्हणू शकतो, की लिव्हर पासून हा सिंथेसाइज होत आहे आणि पर्टिक्युलरली मेगा कॅरिओसाइट्स किंवा प्लेटलेट फॉर्मेशन मध्ये त्याचा रोल आहे. सो इट इज इथे बघा डिस्कशन मध्ये दिलेला आहे. सो इट इज सिंथेसाइज बाय लिव्हर आणि विच ऍक्ट्स वाया दिस सायटोकायनिन thrombopoietin receptor on this particular megakaryocyte लाईनेज. आणि मॅच्युरेशन आणि प्लेटलेट रिलीज मध्ये त्याचा मेजॉरिटीली रोल कन्सिडर केला जातो. वेरॅज जर क्वेश्चन इथे जर RBC रिलेटेड असता किंवा इरिथ्रोसाइट रिलेटेड क्वेश्चन असता, सो याचं करेक्ट आन्सर काय असतं, इरिथ्रोपोइटिन. वेरॅज दिस प्लाझ्मिनोजेन असेल किंवा फायब्रिनोजेन असेल ते डायरेक्टली आर नॉट द पार्ट ऑफ सिंथेसिस. ठीक आहे, सो प्लाझ्मिनोजेन हा काय आहे, झायमोजेन आहे प्लाझ्मिनचा, विच इज प्लेइंग रोल इन दिस फायब्रिनोलायटिक सिस्टीम. ओके, वेरॅज फायब्रिनोजेन जेन हा स्वतः एक क्लॉटिंग फॅक्टर आहे, क्लॉटिंग फॅक्टर नंबर 1. ठीक आहे, सो हा जे काही ब्लड क्लॉटिंग असेल त्याच्यामध्ये मेजॉरिटी रोल प्ले करणार आहे. राईट, आणि इरिथ्रोपोइटिन, सो इरिथ्रोपोइटिन इज अगेन रिलीज फ्रॉम किडनीज आणि RBC प्रोडक्शन मध्ये याचं पर्टिक्युलर रोल दिसून येतो. राईट, सो हा एक इम्पॉर्टंट क्वेश्चन आयोगाने फ्रेम केलेला आहे. सो ब्लड फॉर्मेशन वरून डेफिनेटली क्वेश्चन यायचे चान्सेस आहेत. राईट, देन नेक्स्ट क्वेश्चन पण ब्लड वरूनच विचारला गेलेला आहे. सो नेक्स्ट क्वेश्चन बघा. सो प्लाझ्मा फ्रॉम विच द क्लॉटिंग फॅक्टर्स आर रिमूव्ह इज नोन ॲज, ऑप्शन दिलेले आहे आयदर इट इज लिम्फ, सिरम, प्लाझ्मिन और प्लेटलेट. ओके, सो इथे ब्लड कंपोनंट वरून हा क्वेश्चन फ्रेम केला गेलेला आहे. सो याचं करेक्ट आन्सर राहील युअर सिरम. राईट, सो ब्लड कंपोनंट आहे डिफरंट, ब्लड कंपोनंट आहे बघा इथे की मेजॉरिटीली 45% तुमचे ब्लड सेल्स आहेत, त्यामध्ये पण RBCs आर प्रीडॉमिनंट इन दिस टाईप. वेरॅज 55% जर कन्सिडर केला तो हा पेल येलो कलरचा जो दिसत आहे हा इट इज फॉर प्लाझ्मा. सो प्लाझ्मामध्ये पण जर डिस्कस करायला गेलं, सो प्लाझ्मा इज मेजरली मेड ऑफ वॉटर, की जिथे 90 to 92% वॉटर प्रेझेंट असेल, त्याचबरोबर काही प्लाझ्मा प्रोटीन्स असेल किंवा काही इलेक्ट्रोलाइट्स असतील. ओके, सो यावरून क्वेश्चन विचारला गेलेला आहे की या प्लाझ्मामध्ये क्लॉटिंग फॅक्टर्स जे आहेत त्याला जर रिमूव्ह केलं
सो व्हॉट वी विल गेट सिरम. ठीक आहे, इथे बघा या प्लाझ्मा मधून जेव्हा आपण क्लॉटिंग फॅक्टर रिमूव्ह करतो, सो जे काही लिक्विड आपल्याला मिळतं त्याला आपण म्हणतो सिरम. राईट. सो सिरमचं एक्सप्लेनेशन इथे दिलेलं आहे. इट इज अ लिक्विड ऑब्टेन फ्रॉम द ब्लड विच इज अलाउड टू क्लॉट अँड द क्लॉट इज रिमूव्ड. ओके. सो सेंट्रिफ्युगेशन टेक्निक आपण यासाठी यूज करतो. सो सेंट्रिफ्युगल फोर्स नुसार किंवा अकॉर्डिंग टू दिस सेंट्रिफ्युगेशन जे काही हेवी प्रोटीन्स असतील दे विल गेट सेटल डाऊन. इथे आपण बघू शकता सेटल डाऊन होतात आहे. आणि जे काही सुपरनॅटंट सुपरनॅटंट उरेल त्याला आपण सिरम. ओके. सो फंक्शनली प्लाझ्मा विदाउट अ फायब्रिनोजेन अँड मोस्ट coagulation factors are considered to be as a serum, right? So इथे फॉर्म्युला पण दिलेला आहे बघा. सिरम इज इक्वल्स टू प्लाझ्मा मायनस क्लॉटिंग फॅक्टर. क्लॉटिंग फॅक्टर पण पर्टिक्युलरली तुमचा फायब्रिनोजेन. राईट. whereas this प्लेटलेट असेल, लिम्फ असेल किंवा प्लाझ्मिन असेल. सो लिम्फ काय आहे? सो लिम्फ इज युअर फ्लुइड कनेक्टिव्ह टिश्यू. सो आपल्या बॉडीमध्ये दोन फ्लुइड कनेक्टिव्ह टिश्यू आहेत, त्यामधला एक ब्लड आणि एक लिम्फ आहे. त्याचबरोबर प्लाझ्मी इट इज अन एन्झाईम फॉर फायब्रिनोलायसिस again which is not a part of युअर सिरम. आणि प्लेटलेट एक स्वतः काय आहे? ब्लड सेल आहे. राईट. सो दिस इज ऑल अबाउट दिस क्वेश्चन. Then next question बघा. Vitamin K is essential for the synthesis of the following factors except. ठीक आहे, इथे यापैकी कोणता नाही हा विचारला गेलेला आहे. क्वेश्चन आपल्याला प्रॉपरली रीड करायचा आहे. ऑप्शन दिलेले आहे फॅक्टर 9, फॅक्टर 10, फॅक्टर 3 आणि फॅक्टर 2. ओके. सो यापैकी नाही विचारलेला गेलेला आहे. सो करेक्ट आन्सर विल बी फॅक्टर 3. ओके. सो काही विटॅमिन के डिपेंडंट क्लॉटिंग फॅक्टर्स आहेत की दीज आर प्लॉटिंग फॅक्टर नंबर 2, 7, 9 आणि 10. ठीक आहे. सो याला कसं लक्षात ठेवायचं? 2 + 7 इज इक्वल्स टू 9, नॉट 10. ठीक आहे. सो जे काही सेकंड नंबरचं क्लॉटिंग फॅक्टर असेल किंवा सेवन्थ नंबरचा असेल किंवा नाईन्थ नंबरचा असेल किंवा 10th नंबरचा असेल, तर ऑल दीज आर डिपेंडंट ऑन विटामिन के फॉर देअर सिंथेसिस. राईट. Whereas क्लॉटिंग फॅक्टर 3 त्यालाच आपण टिश्यू फॅक्टर म्हणतो. इट इज अन मेम्ब्रेन बाउंड ग्लायकोप्रोटीन विच इज एक्सपोज्ड ॲट इंजुरी. ठीक आहे. आणि पर्टिक्युलर याचे को फॅक्टर्स आहे. को फॅक्टर फॉर अगेन इट इज को फॅक्टर फॉर फॅक्टर 7 आणि फॅक्टर 7A. याचा रोल काय आहे? सो इट इनिशिएट्स दिस एक्सट्रेन्सिक पाथवे. आपल्याला माहिती आहे की ब्लड क्लॉटिंग कॅस्केड मध्ये दोन पाथवे तिथे मेजर रोल प्ले करतात. वन इज युअर एक्सट्रेन्सिक पाथवे आणि वन इज युअर इंट्रेन्सिक पाथवे. सो फॅक्टर 3चा मेजॉरिटीली रोल जर बघितला, सो इट इज initiating this extrinsic pathway. Okay, so it is not a vitamin K dependent enzyme, a vitamin K dependent factor. Okay, then yes, if you want to join us, ठीक आहे, अशाच प्रकारे तुम्हाला प्रत्येक पेपरचं किंवा प्रत्येक टॉपिकचं क्लॅरिफिकेशन इन डेप्थ कन्सेप्च्युअल स्टडी करायची असेल, सो वी आर विथ यू. ठीक आहे. आम्ही एक बॅच राबवत आहोत की जिथे वेल एक्सपिरियन्स फॅकल्टी आहे ज्यांनी स्वतः सिस्टीममध्ये काम केलं आहे किंवा हायर लेवल स्टडीज आहे किंवा लॉट ऑफ एक्सपिरियन्स आहे ते जसे वी आर हॅव्हिंग प्रोफेसर कुचेकर. ठीक आहे. सो कुचेकरचं सगळ्यांनाच माहिती आहे की महाराष्ट्रात एक मोठं नाव आहे की पर्टिक्युलरली फार्मसी फील्डमध्ये त्यांचं एक मोठं नाव आहे. त्याचबरोबर प्रोफेसर खडतरे सर आहे आपल्यासोबत की जे स्वतः असिस्टंट ड्रग कमिशनर राहिलेले आहेत आणि त्यांनी बरेच वर्ष या सिस्टीम मध्ये सेवा पण दिलेली आहे. त्याचबरोबर जे काही फॅकल्टी आहे, जे काही प्रोफेसर आहेत, ऑल दीज आर आपण म्हणू शकतो की वेल एक्सपिरियन्स आहे की इवन MPSC असो, UPSC असो. सो या सगळ्या एक्झामला क्लिअर केलेले किंवा त्याचा एक्सपिरियन्स असलेले लोक आपल्यासोबत आहेत. सो येस, सो कोणाला बॅच जॉईन करायची असेल सो डेफिनेटली यू कॅन कॉन्टॅक्ट टू धिस नंबर. ओके. सो इथे नंबर दिलेला आहे 9923804473. सो हा महाराष्ट्र फार्मसी टीमचा नंबर आहे. सो यू कॅन कॉन्टॅक्ट अस. आणि जसं आपल्याला माहिती आहे की 15 ऑगस्ट येत आहे, सो फ्रीडम ऑफर पण तुमच्यासाठी इथे अवेलेबल आहे. सो यू विल गेट 55% ऑफ. राईट. आणि त्याचबरोबर तुम्हाला काही ड्रग इन्स्पेक्टरचे लाईव्ह
रेकॉर्डेड व्हिडिओ असतील, काही लाईव्ह लेक्चर्स असतील, त्याचबरोबर PDF नोट्स असतील आणि मोस्ट इम्पॉर्टंट की MPSC रिलेटेड व अ, आयोगाला आपण कन्सिडर करून इथे टेस्ट सिरीज पण सुरू केलेली आहे की जिथे मोर दॅन 70 टेस्ट तुम्हाला till नाव तिथे अपलोड केल्या गेलेल्या आहेत आणि समोर पण टेस्ट सिरीज तुम्हाला कंटिन्यू राहील जोपर्यंत पेपर होत नाही. ओके, सो डेफिनेटली यू कॅन जॉईन अस. ओके, देन बघा क्वेश्चन 4 इथे अगेन विचारला गेलेला आहे. द शेप ऑफ इरिथ्रोसाइट डिस्क इज, ठीक आहे. सो RBC चा शेप इथे विचारलेला आहे. सो आयदर इट इज बाय कॉन्व्हेक्स और कॉन्केव, कॉन्व्हेक्स और बाय कॉन्व्हेक्स. ओके, सो करेक्ट आन्सर विल बी बाय कॉनकेव. ओके, सो आपल्याला माहिती आहे की RBC चा शेप जर बघायला गेला तर आपण आपल्याला असा काही दिसतो की आपण याला केव म्हणतो. ठीक आहे, केव शेप आहे आणि कॉन्व्हेक्स म्हटलं असतं तर हा वरच्या पार्टला असतं. आपण हा इथे कसं एनग्रेव्हिंग टाईप आहे त्याला आपण कॉनकेव म्हणतो आणि दोन्ही साईडला आहे म्हणून त्याला आपण बायकॉनकेव. राईट. सो बघा इथे दिलेलं आहे एक्सप्लेनेशन. फिगर मध्ये पण तुम्ही बघू शकता की हा पर्टिक्युलर पार्ट जो आहे हा इथे खोलीत गेलेला आहे, जे त्यालाच आपण केव केव कन्सिडर करतो. ठीक आहे, सो इथे पण बघा आणि इथे पण बघा. राईट. सो द करेक्ट ऑप्शन विल बी ऑप्शन नंबर 4. सो बायकॉन्केव शेप आहे. सो बायकॉन्केव शेपचा बेनिफिट काय आहे की इट अलाउज मोर सरफेस एरिया. ठीक आहे, मोर सरफेस एरिया असेल तर तिथे ऑक्सिजन बाइंडिंग कॅपॅसिटी त्याची वाढू शकते. त्याचमुळे RBCचा बाय कॉन्केव शेप आहे आणि डायमेन्शन वाईज जर क्वेश्चन फ्रेम करायचा गेला सो याचं लेंथ जर विचारली, ठीक आहे, सो लेंथ विल बी अबाउट अप्रॉक्सी अबाउट 7.5 मायक्रोमीटर आणि डायमीटर विचारली सो सो अप्रॉक्सी अबाउट 2.5 मायक्रोमीटर इथे RBC ची डायमीटर राहील. राईट. सो दिस इज अबाउट दिस क्वेश्चन. नेक्स्ट क्वेश्चन विचारला गेलेला आहे. न्यूट्रोफिल्स squeeze through the capillary walls in the area of infection through a process called as. ओके, जे काही WBC आहे, पर्टिक्युलरली न्यूट्रोफिल्स आहे, जे ब्लड सेल्स ब्लड कॅपिलरी वॉल मधून इन्फेक्शन साईटवर जातात, त्या प्रोसेसला आपण काय म्हणून ओळखतो इथे विचारलेलं आहे. सो याचं करेक्ट ऑप्शन विल बी डायपेडेसिस, ऑप्शन नंबर 4. सो डायपेडेसिस काय आहे? इट इज ऑल्सो कॉल्ड एज ट्रान्समायग्रेशन किंवा एक्स्ट्राव्हॅसेशन. इथे बघा डायग्रामॅटिकल पण आपण इथे समजून घेऊ शकतो की न्यूट्रोफिल्स आहेत, पर्टिक्युलर इथे काही मायक्रो ऑर्गॅनिझम्स आहे, काही इन्फेक्शन आहे. सो न्यूट्रोफिल्स आहेत. सो दे आर क्रॉसिंग दिस ब्लड कॅपिलरी वॉल थ्रू प्रोसेस कॉल्ड एज डायपेडिसिस. ओके, सो इथून हे विज आउट होत आहेत इन थ्रू दिस पॅरासेल्युलर स्पेस ऑफ दिस सेल्स. ठीक आहे, आणि पर्टिक्युलर स्क्वीज आउट झाल्यानंतर थ्रू फॅगोसायटोटिक ऍक्शन, ठीक आहे, हे काही जे मायक्रो ऑर्गॅनिझम्स असेल किंवा जे काही पॅथोजन्स असेल त्याला तिथे एनगल्फिंग करत आहे आणि इम्युनिटीचं काम तिथे करत आहे. ओके, सो दिस इज द होल प्रोसिजर फॉर डायबिटिस की तिथे इट ऑकर्स आफ्टर द मायग्रेशन. त्यालाच आपण इथे पाथवे दिलेला आहे बघा. सो रोलिंग असेल किंवा फर्म अधेशन असेल त्यामध्ये इंटेग्रिन्स नावाचे प्रोटीन्स आहे जे तिथे मेजॉरिटी रोल प्ले करतात आणि देन दिस डायबिटिस. ओके, देन नेक्स्ट क्वेश्चन आहे द क्लॉटिंग फॅक्टर. फॅक्टर नंबर इथे 9 विचारलेला आहे. सो क्लॉटिंग फॅक्टर वरून पण क्वेश्चन इथे विचारलेला आहे की क्लॉटिंग फॅक्टर जे काही प्रेझेंट आहे बॉडीमध्ये त्याचे सिनोनिम्स किंवा अदर नेम्स पण आपल्याला माहिती असणं गरजेचं आहे. सो फॅक्टर नंबर 9 यालाच काय म्हणतो आपण? क्रिसमस फॅक्टर. ओके, सो बघा क्रिसमस फॅक्टर आहे त्यालाच अँटी फॅक्टर बी म्हणतो आपण. ओके, सो इट इज रोल जर बघितला सो इट इज हॅव्हिंग रोल इन इंट्रेन्सिक पाथवे ऑफ सेरिन प्रोटीएस विच इज रिक्वायर विटॅमिन के आणि विटॅमिन के डिपेंडेंट गॅमा डिकार्बॉक्सिलेशन होत आहे तिथे. ओके, देन फॅक्टर नंबर हॅगेमॅन फॅक्टर आहे. हा काय आहे? फॅक्टर नंबर 12. ओके, सो इथे दिलेला आहे फॅक्टर नंबर 12. देन लबाईल फॅक्टर आहे फॅक्टर नंबर 5 आणि स्टुअर्ट पॉवर फॅक्टर आहे फॅक्टर नंबर 10. ठीक आहे, सो फॅक्टर्स क्लॉटिंग फॅक्टर्स वरून पण क्वेश्चन यायची चान्सेस आहे. सो यू
must need to know all this coding factor along with their synonyms, right? Then question number 7 इथे विचारलेला आहे about the pathophysiological aspect of AIDS. So AIDS is a which type of immunodeficiency disease विचारलेला आहे. Either it is secondary or primary or tertiary or quaternary. So correct answer काय राहील? AIDS. So it is a secondary immunodeficiency disease. So याचं रिझन काय आहे? इथे एक्सप्लेनेशन मध्ये दिलेलं आहे बघा. सेकंडरी त्यालाच आपण काय म्हणतो? अक्वायर्ड इम्युनोडेफिशियन्सी डिसीज. इट ऑकर्स ड्यू टू द एक्सटर्नल कॉजेस. एक्सटर्नल कॉजेस मध्ये काय असू शकते? काही इन्फेक्शन असू शकते किंवा काही मालन्यूट्रिशन फॅक्टर असू शकतात किंवा काही कॅन्सर रिलेटेड आस्पेक्ट असू शकतात आणि काही सेव्हरल ड्रग्स आहेत दॅट मे कॉज दिस सेकंडरी इन्फेक्शन. ठीक आहे. सो एड्स इज कॉज बाय HIV इन्फेक्शन. ठीक आहे. सो पहिले तुम्हाला HIV इन्फेक्शन होईल, पर्टिक्युलरली विथ टाइम यू विल डेव्हलप दिस एड्स. ठीक आहे. सो आधी इन्फेक्शन HIVचं होत आहे, त्याच्यानंतर एड्सचं होत आहे. तो आपण अशा वेळी पण लक्षात ठेवू शकतो की इट इज कॉल्ड एज सेकंडरी इन्फेक्शन. ठीक आहे. सो HIV इन्फेक्शन झाल्यावर तिथं काय होत आहे की जे काही क्लस्टर डिफरन्शिएशन 4 सेल्स आहेत, CD4 सेल्स आहेत, त्याचं तिथे लेवल कम्प्लीट तिथे डिप्लिशन होत आहे, कमी होत आहे. अँड देन विच अल्टिमेटली इन्क्रीजेस द ससेप्टिबिलिटी फॉर द ऑपॉर्च्युनिटिक्स इन्फेक्शन अँड सर्टन कॅन्सरस सेल्स पण तिथे ग्रो होऊ शकतात. राईट. सो देअरफॉर इट इज कॉल्ड एज ए सेकंडरी इन्फेक्शन. ओके. देन वेर एज दिस प्रायमरी इन्फेक्शनला काय म्हणतात? कॉन्जेनायटल किंवा इनहेरिटंट इन्फेक्शन म्हणतात, विच अरायजेस फ्रॉम जेनेटिक डिफेक्ट्स इन पर्टिक्युलर इम्युन कंपोनेंट्स. ओके. So this is the major difference between primary infection आणि secondary infection. So primary infection मध्ये काय लक्षात ठेवायचं आहे तुम्हाला? So it is an congenital किंवा inherited disease आहे, immunodeficiency आहे. आणि secondary म्हणजेच काय की ऑलरेडी you will have an infection आणि त्याच्या मुळे तुम्हाला secondary infection, second infection व्हायची susceptibility किंवा opportunistic infection व्हायचे चान्सेस तिथे वाढत आहेत. So therefore it is called as secondary infection, right? Then नेक्स्ट क्वेश्चन बघा विचारला गेलेला आहे. सो ट्रायकोमोनास वेजिनालिस इज विच टाइप ऑफ इन्फेक्शन? सो either it is fungal infection or bacterial infection or protozoal or viral infection. So जे काही so its a correct answer will be option number C, which is your protozoal infection, right? So protozoal इथे बघू शकता. So this is this protozoal uh, organism for Trichomonas vaginalis. So Trichomonas vaginalis is an parasitic disease or protozoal disease that cause trichomoniasis. ठीक आहे. So trichomoniasis हा काय आहे? डिसीज आहे या एजंट कॉझिटिव्ह एजंटचा, विच इज अ कॉमन सेक्शुअली ट्रान्समिटेड इन्फेक्शन. इट अफेक्ट्स बोथ. ठीक आहे. मेन आणि वुमेन दोघांना पण तिथे अफेक्ट करत आहे. राईट. सो जे काही इन्फ्लामेशन होत आहे किंवा इन डिस्चार्ज होत आहे किंवा पर्टिक्युलरली वुमेन्सचं आपण कन्सिडर करू. while in men it causes asymptomatic urethritis. सो युरिनरी ट्रॅक इन्फेक्शन तिथे होऊ शकतो किंवा प्रोस्टायटिस किंवा प्रोस्टेट ग्लँड सोबत तिथे काही वर्स कंडिशन डेव्हलप होऊ शकते. राईट. सो प्रोटोझोल आपण बघू शकतो की प्रोटोझोआची इथे कॅरेक्टर्स दिलेले आहे. इट इज अन फ्लॅजिलेटेड प्रोटोझोन. मॉर्फोलॉजी जर बघितली सो इट इज पियर शेप. ठीक आहे. हा पियर शेप आपल्याला दिसून येतो. त्याचबरोबर काही इथे सायटोझोम्स प्रेझेंट आहे, फ्लॅजेरम प्रेझेंट आहे किंवा न्यूक्लियस. इट इज अगेन न्यूक्लिएटेड ऑर्गॅनिझम. राईट. सो दिस इज पर्टिक्युलरली आपण म्हणू शकतो की कॉझिटिव्ह एजंट फॉर ट्रायकोमोनियासिस. ठीक आहे. यावरून डेफिनेटली क्वेश्चन यायचे चान्सेस आहेत आणि इट अफेक्ट्स बोथ मेन अँड वुमेन. राईट. देन नेक्स्ट क्वेश्चन बघा विचारलेला आहे. द टाइप ऑफ स्पायरोचेट बॅक्टेरिया रिस्पॉन्सिबल फॉर प्रोड्युसिंग सिफेलिस. सो सिफेलिसचा कॉझिटिव्ह एजंट इथे विचारला गेलेला आहे. सो करेक्ट आन्सर विल बी ट्रेपोनेमा. सो ट्रेपोनेमा पॅलेडियम सगळ्यांनाच माहिती असायला पाहिजे की हा इट इज अ पॉझिटिव्ह एजंट फॉर सिफिलिस. सो ट्रेपोनेमा बघा इथे स्पायरल शेप आहे म्हणून त्याला स्पायरोचेट आपण म्हणतो. ओके. इट इज अन स्पायरल शेप ग्राम निगेटिव्ह बॅक्टेरिया. ओके. सो यावरून पण विचारला जाऊ शकतो क्वेश्चन की
सेफॅलिसचा जो काही पॉझिटिव्ह ऑर्गॅनिझम आहे, आयदर इट इज ग्राम पॉझिटिव्ह और ग्राम निगेटिव्ह. सो लक्षात ठेवा, इट इज स्पायरोचेट ग्राम निगेटिव्ह बॅक्टेरिया. त्याचबरोबर ऑब्लिगेट पॅरासायटिक इन नेचर आहे. So it causes this STD called as syphilis causes, right? So Treponema pallidum is a spirochete that causes syphilis. ठीक आहे, मायक्रो मॉर्फोलॉजिकली जर बघितलं, सो इट लुक्स लाईक स्क्रोस्क्यू. ठीक आहे. देन काही लॅबोरेटरी फीचर्स आहेत when we talk of particularly about syphilis. So PRTL टेस्ट किंवा काही फ्लोरोसन्स असे आहेत की ज्याच्या हेल्पमुळे आपण लॅबोरेटरी डायग्नोसिस करू शकतो आपल्या सॅम्पलचं, राईट. देन कल्चर आहे. कल्चर डज नॉट ग्रो ऑन रुटीन आर्टिफिशियल मीडिया दॅट सपोर्टिंग द आयडेंटिफिकेशन बाय मायक्रोस्कोपी सिरोलॉजी रादर दॅन द कल्चर. ओके. सो पर्टिक्युलरली आपण जे काही सिरोलॉजिकल टेस्टिंगच आपण ट्रपनोमा पॅलेडियमची करतो, जिथे व्हीआरडीएल टेस्ट मोस्ट पॉप्युलर आहे, की व्हीआरडीएल टेस्ट चा यूज करून आपण ट्रेपनोमा पॅलेडियम किंवा सिफिलिस पॉझिटिव्ह एजंटचं तिथे आयडेंटिफिकेशन करू शकतो, राईट. देन नेक्स्ट क्वेश्चन आहे क्वेश्चन टेन्थ मध्ये काय विचारलेलं आहे बघा. द जीन फॉर द रिव्हर्स ट्रान्सक्रिप्टेज विच ऍक्ट्स ॲज अ मार्कर फॉर लॅबोरेटरी डायग्नोसिस ऑफ HIV इन्फेक्शन. ठीक आहे. सो इथे लास्ट क्वेश्चन मध्ये सिफालिसचं डायग्नोसिस विचारलं होतं. सो इथे HIV इन्फेक्शनचे लॅबोरेटरी डायग्नोसिस विचारलं, पर्टिक्युलरली फॉर दिस रिव्हर्स ट्रान्सक्रिप्टेज एन्झाईम. ठीक आहे. सो काही जीन्स आहेत पर्टिक्युलरली दॅट कोड्स फॉर व्हेरियस एन्झाईम, त्यापैकीच एक रिव्हर्स ट्रान्सक्रिप्टेज एन्झाईम आहे. सो याचं करेक्ट आन्सर विल बी ऑप्शन नंबर 3, पोल. ठीक आहे. सो पोल हा जीन आहे की दॅट कोड्स फॉर रिव्हर्स ट्रान्सक्रिप्टेज. ठीक आहे. सो इथे बघा, डायग्रामॅटिक पण आपण बघू शकतो की इथे पर्टिक्युलरली गॅग असेल, पोल असेल किंवा ENV असेल, तर हे जीन्स आहेत की त्याचं डिफरंट फंक्शनिंग आहे. सो पर्टिक्युलरली पोलचं फंक्शनिंग कशात आहे, इट एनकोड्स फॉर रिव्हर्स ट्रान्सक्रिप्टेज. ठीक आहे. सो रिव्हर्स ट्रान्सक्रिप्टेज एन्झाईम्स असेल किंवा प्रोटीएज असेल किंवा इंटिग्रेज एन्झाईम असेल, सो हे तिन्ही पण एन्झाईम आहे की जे HIV च्या पॅथोफिजिओलॉजीमध्ये मेजॉरिटी रोल प्ले करतात. आणि त्याला कोड करायसाठी हा पोल जीन जो आहे हा रिस्पॉन्सिबल आहे. वेरॅज गॅग एनकोड्स फॉर स्ट्रक्चरल प्रोटीन. ओके. सो जे काही P17 असेल, P24 असेल किंवा काही सरफेस स्ट्रक्चरल प्रोटीन्स असेल, त्याच्या फॉर्मेशनसाठी दिस गॅग जीन इज रिस्पॉन्सिबल. वेरॅज दिस दॅट इट रेग्युलेट्स दिस जीन एनकोडिंग बाय बाय दिस ऍक्टिवेटर, ट्रान्सऍक्टिवेटर प्रोटीन दॅट एनहान्सेस दिस व्हायरल ट्रान्सक्रिप्शन. ओके. सो त्याच मेजॉरिटी रोल जर विचारला, सो इट इज having major role in transcription process. Okay, whereas this ENV codes for envelope glycoproteins. Okay, so GP glycoprotein 160 असेल किंवा GP 120 असेल किंवा GP 41 असेल. ठीक आहे. सो याच्या सरफेस एनवेलप प्रोटीनच्या सिंथेसिससाठी पर्टिक्युलर तुमचा ENV जीन रिस्पॉन्सिबल आहे. ठीक आहे. सो दिस इज ऑल अबाउट द पर्टिक्युलर जीन्स आहे आणि त्याचं रोल काय आहे इन टर्म्स ऑफ HIV इन्फेक्शन, राईट. देन क्वेश्चन नंबर 11 बघा विचारला गेलेला आहे. इट इज टाइप 1 हायपरसेन्सिटिव्हिटी रिएक्शन इज मेडिएटेड बाय विच अँटीबॉडी. ओके. सो हायपरसेन्सिटिव्हिटीचा एक टॉपिक दिलेला आहे, त्यार पॅथोफिजिओलॉजिकल पार्ट. ओके. सो हायपरसेन्सिटिव्ह डेफिनेटली क्वेश्चन लास्ट इयर किंवा प्रिव्हियस इयर मध्ये विचारला गेलेला आहे, राईट. सो याचं करेक्ट आन्सर विल बी ऑप्शन नंबर 4E. सो IgE अँटीबॉडीज आहेत की जे पर्टिक्युलर टाइप 1 हायपरसेन्सिटिव्हिटी रिएक्शन ला मेडिएट करत आहे. सो कन्सेप्च्युअल पार्ट जर बघितला, सो टाइप 1 हायपरसेन्सिटिव्हिटी इट इज अन इमिजिएट, त्यालाच आपण एलर्जिक रिएक्शन म्हणतो, की विच आर mediated by majorly by this IgE, इम्युनोग्लोबुलिन E. ठीक आहे. सो जेव्हा पण सेन्सिटायझेशन होते किंवा जेव्हा पण एलर्जन एक्सपोजर होते आपल्या बॉडीमध्ये, दिस TH2 हेल्पर सेल गेट ऍक्टिव्हेटेड विच स्टिम्युलेट दिस बीटा सेल्स टू जनरेट दिस अँटी IgE. आणि IgE काय करणार आहे, मास सेलला तिथे कोट करून. ओके. जेव्हा पण री एक्सपोजर होईल, जेव्हा पण तो अँटीजन बॉडीमध्ये येईल, त्या स्टेजमध्ये काय होईल की मास सेल विल ब्रस्ट आणि इट विल
इट विल गेट डिग्रॅन्युलेटेड आणि हिस्टामिन्स असेल किंवा काही लिपिड मेडिएटर्स असेल. ओके, सो इट विल गेट ऍक्टिव्हेटेड आणि व्हॅसोडायलेशन होईल आणि त्याचबरोबर त्या पर्टिक्युलर अँटीजेन सोबत तिथे फाईट करायचं काम करेल. राईट, सो त्यासाठी IgE is responsible, right? So other antibodies मध्ये बघा IgM. IgM is the first antibody in primary response. Okay, so again it is in type 2 hypersensitivity. It is having a major role. Okay, then IgA is a major mucosal immunoglobulin for neutralization of mucosal surface. So again it is not mediator for type 1 hypersensitivity. So type 1 साठी IgE आहे. Then IgG, again हा एक प्रिन्सिपल सिरम आहे, पर्टिक्युलरली हॅव्हिंग द रोल इन ऑप्सोनायझेशन. सो ऑप्सोनायझेशन काय एक टेक्निक आहे की ज्यामध्ये अँटीजन अँटीबॉडी रिएक्शन्स होतात आणि अँटीजनला किलिंग ची एक ऑप्सोनायझेशन इज वन ऑफ द टेक्निक. त्याचबरोबर कॉम्प्लिमेंट ऍक्टिव्हेशन साठी पण IgG इज रिस्पॉन्सिबल. ठीक आहे, इन हायपर सेन्सिटिव्हिटी इट मिडिएट्स टाईप 2. तर टाईप 2 साठी G आणि M हे दोन्ही पण इम्युनोग्लोबुलिन रिस्पॉन्सिबल आहेत. त्याचबरोबर टाईप 3 मध्ये इट इज IgG, right? So IgE, so already we have talked, right? So this is about this question की जिथे hypersensitivity वरून क्वेश्चन फ्रेम केला गेलेला होता. Then next question, next question is about which of the following antifungals acts by inhibiting the formation of glucagon in the fungal cell wall. ठीक आहे, सो antifungal drugs आहेत त्याच्यावरून इथे क्वेश्चन विचारलेला आहे आणि पर्टिक्युलर त्यांचं मेकॅनिझमला इथे फोकस केलं गेलेलं आहे. मेकॅनिझम मध्ये काय विचारलेलं आहे, सो ग्लुकॅन लेअरला इनिबिटिंग करणारे कोणते ड्रग्स आहेत. राईट, सो करेक्ट ऑप्शन विल बी द इकायनोकॅन्डिन्स फॅमिली. सो इकायनोकॅन्डिन्स मध्ये काही ड्रग्स येतात सच ॲज कॅस्पोफंजिन असेल, मिकोफंजिन असेल किंवा अॅनिटॅलोफंजिन्स असेल. सो फंजिन क्लास जिथे सफिक्स असेल, सो वी कन्सिडर दिस ॲज अन इकॅनोकॅन्डिन. सो इकॅनोकॅन्डिन्सचं फंक्शन जर बघितलं किंवा त्याचं मेकॅनिझम ऑफ ऍक्शन जर बघितलं, सो इट इनहिबिट दिस ग्लुकॅगॉन सिंथेस. ओके, हे ग्लुकॅगॉन सिंथेस काय आहे की जे काही तुमची फंगल सेल वॉल आहे त्याचा एक पर्टिक्युलर पार्ट आहे. ओके, जर याला आपण इनहिबिट केलं, सो इट विल अगेन अल्टिमेटली डिक्रीज दिस ग्लुकॅगॉन इन द सेल वॉल. जर ग्लुकॅगॉन तिथे डिक्रीज झालं तर इट ऑब्वियस आहे की त्याचं सेल वॉल काय विल वीक होईल आणि ऑस्मोटिक लायसिस थ्रू तिथे त्याचं सेल वॉल ब्रस्ट होईल आणि सेल किलिंग तिथे आपल्याला मिळेल. राईट, सो अदर ऑप्शन्स मध्ये सो अलिलामाइन्स आहे की जिथे टर्बिनाफिन एक पॉप्युलर ड्रग आहे. याचं मेकॅनिझम ऍक्शन जर बघितलं, सो इट इनहिबिट्स दिस व्हॅलिन इपॉक्साइडेस. ठीक आहे, सो हा जे काही अर्गोस्टेरॉल मेम्ब्रेन सिंथेसिस त्या पाथवेमध्ये मेजॉरिटी रोल प्ले करतो. वेरॅज दिस पॉलिन्स मध्ये काय आहे, अँफोटेरिसिन बी असेल किंवा निएस्टेटिन असेल, हे ड्रग्स येतात. इट बाइंड्स टू अर्गोस्टेरॉल आणि क्रिएट मेम्ब्रेनल पोअर्स. ठीक आहे, या पोअर्स मधून जर इथे छोटे छोटे पोर्स झाले, सो या पोर्स मधून जे काही एंडोसिलियल मटेरियल असेल तिथून लीक आउट होते आणि सेल डेथ तिथे होणार आहे. देन वेर दिस अझोल्स मध्ये बघा फ्लूकोनाझोल असेल, इट्राकोनाझोल असेल, बोरिकोनाझोल असेल किंवा पोसकोनाझोल असेल. सो हे कोनाझोल्स वाले ड्रग्स आहेत दॅट बिलॉंग्स टू दिस अझोल्स फॅमिली. आणि अझोल्स फॅमिलीचं मेकॅनिझम ऑफ ऍक्शन बघितलं, सो इट इज इनहिबिटिंग दिस लॅनोस्टिरॉल 14 alpha demethylase. Okay, so ultimately it will result in the decreased production of ergosterol. आणि ergosterol जर बनली नाही तर तुमची फंगल मेम्ब्रेन तिथे स्टेबल राहणार नाही किंवा इंटॅक्ट राहणार नाही आणि अल्टिमेटली इट विल लीड टू सेल डेथ. राईट, सो फार्माकोलॉजीचा विचार केला, सो अँटी फंगल वरून हा क्वेश्चन विचारला गेलेला होता. देन नेक्स्ट क्वेश्चन आहे क्वेश्चन 13, which is the main mineralocorticoid in the human's body. राईट, सो मिनरलोकॉर्टिकॉइड ऑप्शन दिलेले आहेत सिरोटोनिन, अल्डोस्टेरॉन, कॉर्टिसोल किंवा अँड्रोजन. सो करेक्ट ऑप्शन विल बी अल्डोस्टेरॉन. ठीक आहे, सो बॉडीमध्ये कॉर्टिकल सिस्टीमचा विचार केला, सो मिनरलोकॉर्टिकॉइड्स आहे, ग्लुकोकॉर्टिकॉइड्स आहेत. राईट, सो अल्डोस्टेरॉन काय आहे, इट इज प्रायमरीली
major mineralocorticoids. So these mineralocorticoids are nothing but adrenocorticosteroidal hormones, adrenocorticosteroids that regulate this sodium potassium balance याचं फंक्शनिंग आहे. त्याचबरोबर ECF व्हॉल्यूम म्हणजे एक्स्ट्रासेल्युलर फ्लुइड व्हॉल्यूमला मेंटेन करायचं काम करतो. therefore it is the principal mineralocorticoid in human body is aldosterone, right? सो अल्डोस्टेरॉनचा विचार केला तर अल्डोस्टेरॉन काय आहे? इट इज सिंथेसाइज इन दिस झोना ग्लोमेरोसा ऑफ दिस अड्रिनल कॉर्टेक्स. सो अड्रिनल कॉर्टेक्स मध्ये डिफरंट लेयर्स आहेत, त्यापैकी झोना ग्लोमेरुलसा पासून हा सिंथेसाइज होत आहे. therefore it acts as this mineralocorticoid receptor the distal nephron आणि याचं फंक्शनिंग काय आहे? इट इन्क्रीजेस दिस सोडियम रिअब्सॉर्प्शन, त्याचबरोबर इन्क्रीजेस पोटॅशियम आणि हायड्रोजन सिक्रेशन. therefore इट अल्टिमेटली त्याचा रोल काय आहे? जे काही ब्लड प्रेशर आहे किंवा ब्लड व्हॉल्यूम आहे त्याचं मेंटेनन्स करायचं काम आहे. अगेन इट इज रेग्युलेटेड मेनली बाय दिस रास सिस्टीम, रेनिन अँजियोटेरिन अल्डोस्टेरॉन सिस्टीम. ओके, सो इट अगेन हैज अ major role in particular blood pressure maintenance. ठीक है. Then next question बघा, question 14. One among the following drug is a vitamin K antagonist anticoagulant, right? So blood system वरूनच पर्टिक्युलरली ब्लड कोएग्युलेशन वरून हा क्वेश्चन विचारलेला आहे की जिथे ओरल अँटीविटॅमिन ओरल विटॅमिन के अँटागोनिस्ट विचारलेला आहे. ऑप्शन दिलेला आहे इनॉक्सापॅरिन और डेल्टापॅरिन, वारफारिन आणि हेपॅरिन, राईट? सो करेक्ट आन्सर काय राहील याचा? ऑप्शन नंबर 3 किंवा वारफारिन. सो वारफारिन काय आहे? एक ओरल एजंट आहे, ओरल अँटीकोएग्युलेंट एजंट आहे की जो की विटॅमिन के अँटागोनिस्ट आहे. सो विटॅमिन के आपल्याला ऑलरेडी आपण डिस्कस केलेलं आहे की काही विटॅमिन के डिपेंडंट अँटी कोएग्युलंट फॅक्टर्स आहेत that has a role in coagulation. So warfarin it inhibits this vitamin K epoxide reductase, त्यालाच आपण VCOR-C1 म्हणतो. सो विटॅमिन के इपॉक्साइड रिडक्टेस. सो हे इनहिबिट केल्याने काय होणार आहे? इट प्रिव्हेंट्स दिस गॅमा डिकॉक्सिलेशन ऑफ विटॅमिन के डिपेंडंट फॅक्टर्स सच ॲज आपण ऑलरेडी बघितलं आहे 2, 7, 9 आणि 10. आणि त्याचबरोबर काही प्रोटीन्स आहेत, विटॅमिन प्रोटीन सी आणि प्रोटीन एस, त्याचा विटॅमिन के डिपेंडंट फॅक्टर्स आहेत हे. आणि अगेन इट इज अन ओरल एजंट विथ the effect appears as existing functional factors are cleared, whereas this factor 7 ला आपण तिथे म्हणतो की इट इज हॅविंग शॉर्टेस्ट टीहा. ओके, whereas this enoxaparin असेल किंवा deltaparin असेल किंवा heparin असेल, so all these are for heparin analogs आहे आणि they are not acts via inhibiting this vitamin K. Okay, then next question आहे question 15. The drug with high affinity for receptor and high intrinsic activity is. ठीक आहे. सो हा जनरल फार्माकोलॉजीचा पार्ट आहे जिथे अगोनिस्ट काय, अँटागोनिस्ट काय किंवा पार्शियल आणि इन्व्हर्स अगोनिस्ट काय याच्याबद्दल इन्फॉर्मेशन असणे इथे इम्पॉर्टंट आहे, राईट? सो याचं करेक्ट आन्सर विल बी अगोनिस्ट. सो अगोनिस्ट काय आहे? जिथे ज्याची इंट्रेन्सिक ऍक्टिव्हिटी आणि इंट्रेन्सिक अफिनिटी दोन्ही पण किती काय आहे? हाय आहे, राईट? सो इथे बघू शकतो आपण अगोनिस्ट काय आहे? बाइंड्स टू अ रिसेप्टर, प्रोड्युसेस फुल इफेक्ट. ओके, अगोनिस्ट म्हणजेच काय की याची इथे अफिनिटी पण हाय असेल आणि तिथे इंट्रेन्सिक ऍक्टिव्हिटी पण हाय असेल, राईट? वेरॅज दिस इनव्हर्स अगोनिस्ट काय आहे? अगोनिस्टच्या अपोजिट राहील, बाइंड टू त्या स्पेसिफिक रिसेप्टर. याची अफिनिटी तर हाय आहे बट इंट्रेन्सिक ऍक्टिव्हिटी काय राहील? ते अपोजिट राहील. ठीक आहे, जर पर्टिक्युलर अगोनिस्ट एखाद्या ऍक्शनला स्टिम्युलेट करत असेल, सो इनव्हर्स अगोनिस्ट काय करणार आहे? त्याच्या अपोजिट ऍक्शन ती देणार आहे, निगेटिव्ह इफिकसी राहणार आहे. whereas this partial agonist bind to a receptor produces sub-maximal effect. Okay, so not particularly as high as agonist किंवा as low as inverse agonist. So partial agonist काय sub-maximal effect इथे शो करणार आहे आणि antagonist this blocks the complete effect, right? So this is about the जनरल कन्सेप्ट ऑफ अगोनिस्ट काय, अँटागोनिस्ट काय किंवा पार्शियल आणि इनव्हर्स अगोनिस्ट काय. सो याच्या बद्दल इन्फॉर्मेशन डेफिनेटली यू मस्ट हॅव.
देन क्वेश्चन 16 आहे, द मेजर कॅरियर प्रोटीन ऑफ ऍसिडिक ड्रग इन द ब्लड स्ट्रीम. ठीक आहे, जे काही ऍसिडिक ड्रग्स आहेत त्याच्यासाठी कॅरियर प्रोटीन ब्लड स्ट्रीम मध्ये विचारला गेलेला आहे. आयदर इट इज ग्लोबुलिन असेल किंवा केराटीन असेल किंवा पेरिटीन असेल किंवा अल्ब्युमिन असेल. सो याचं करेक्ट आन्सर काय राहील? ऑप्शन नंबर 4, अल्ब्युमिन. अल्ब्युमिन काय आहे? इट इज अन प्रायमरीली प्लाझ्मा प्रोटीन दॅट कॅरीज मेनी ऍसिडिक ड्रग्स. सो आपल्याला ऑलरेडी माहित आहे जे काही मार्केटमध्ये अवेलेबल ड्रग्स आहेत ते आर मेजॉरिटीली आर वीक ऍसिड्स किंवा वीक बेसिस, राईट. सो ऍसिडिक ड्रगच्या बाइंडिंगसाठी अल्ब्युमिन इज मोस्ट इम्पॉर्टंट, वेरॅज बेसिक ड्रगच्या बाइंडिंगसाठी ग्लोबुलिन, त्यामध्ये पण पर्टिक्युलरली दिस अल्फा ऍसिड ग्लायकोप्रोटीन, त्यालाच आपण शॉर्ट फॉर्म मध्ये म्हणतो AAG. ठीक आहे, सो AAG इज रिस्पॉन्सिबल फॉर बाइंडिंग ऑफ बेसिक ड्रग्स, whereas अल्ब्युमिन जो की एक मोस्ट अबॉन्डंट प्लाज्मा प्रोटीन आहे, is responsible for binding with acidic drugs, right? Then question 17, which among the following drugs is a reversible carbamate inhibitor used for the treatment of Alzheimer's disease? Okay, so Alzheimer disease आपल्याला माहिती आहे की again it is an CNS disorder की जिथे ट्रीटमेंट मध्ये जर विचार केला सो कार्बामेट्स इनिबिटर आपण देतो. सो रिव्हर्सिबल कार्बामेट इनिबिटर इथे विचारलेलं आहे. सो करेक्ट आन्सर विल बी रिवास्टिगमिन. सो रिवास्टिगमिन इज इन पर्टिक्युलर कार्बामेट इनिबिटर आहे की जो की रिव्हर्सिबली ऍक्ट करताय बिकॉज ऑफ दिस carbamate group is hydrolyzed over the time, allowing the enzyme to regain their function. Okay, तो जे काही रिवास्टिगमिन मध्ये कार्बामेट ग्रुप आहे तो तिथे हायड्रोलिसिस ओव्हर द टाइम होत आहे, right? So it is a medication used to manage and to treat this neurodegenerative disease, specifically dementia असेल किंवा अल्झायमर मध्ये त्याचा मेजॉरिटी रोल आहे. सो सो इट इज अन agent that inhibits this carbamate and it binds and to temporarily and inactivate this enzyme acetylcholine esterase and butyrylcholine esterase. ठीक आहे, सो कार्बामेट मोइटीचा तिथे मेन फंक्शनिंगच आहे की दॅट इन दिस ACH एन्झाइम्स किंवा BUCH enzyme, right? So rivastigmine will be the correct answer of this question. Then question 18, the integral route of administration depicts one among the following. ठीक आहे, सो इंटरल रूट इथे विचारलेला आहे, आयदर इट इज इंट्राथिकल और बकल रूट असेल किंवा ट्रान्सडर्मल असेल किंवा इनहेलेशनल रूट असेल. इथे काय इंटरल म्हटलं आहे, सो इंटरल रूट म्हणजेच काय की पूर्ण एलिमेंटरी कॅनलला ते कव्हर करणार आहे, राईट. सो इथे मोस्ट करेक्ट आन्सर ऑफ दिस क्वेश्चन विल बी ऑप्शन नंबर 2, बकल रूट. ठीक आहे, सो याचं रिझन बघा काय. सो बकल म्हणजेच काय, इंटरल आपण ऑलरेडी डिस्कस केला आहे की व्हाया एलिमेंटरी कॅनल किंवा जे काही एलिमेंटरी कॅनलचा म्युकोसल मेम्ब्रेन असेल त्याच्या थ्रू पास होणारे जे ड्रग्स आहे किंवा रूट म्हणतो आपण त्याला इंटरल रूट म्हणतो. सो बक्कल रूट मध्ये काय करतो, प्लेसेस द डोस अगेन्स्ट चिक म्युकोसा. सो जिथे चिक म्युकोसाच्या साईटवर आपण बक्कल फॉर्म्युलेशन ठेवतो. सो ड्रग डिफ्युजेस अक्रॉस दिस ओरल बक्कल एपिथेलियम इनटू सिस्टमिक सर्क्युलेशन, राईट. whereas this इंट्राथिकल रूट, जर इंट्राथिकलचा विचार केला सो इंट्राथिकल म्हणजेच काय, सो इंजेक्शन इनटू CSF म्हणजे सेरेब्रोस्पायनल फ्लुइड मध्ये आपण डायरेक्टली इंजेक्ट करतो. whereas ट्रान्सडर्मल सिस्टम, सो ट्रान्सडर्मल आपल्याला माहिती आहे की सो ड्रग डिलिव्हरी थ्रू द स्किन इनटू द सिस्टमिक सर्क्युलेशन, म्हणून त्याला आपण टॉपिकल किंवा परक्युटेनियस क्लासिफिकेशन मध्ये ठेवतो. whereas इनहेलेशनल मध्ये काय आहे की डायरेक्ट तिथे रेस्पिरेटरी ट्रॅकचा यूज होणार आहे फॉर पर्टिक्युलर इनहेलेशन ऑफ द ड्रग्स, की जिथे काही ब्रॉन्कोडायलेटर्स असतील किंवा वोलेटाईल अनास्थेटिक्स असतील आपण इनहेलेशनल रूटने तिथे ऍडमिनिस्टर करतो, राईट. सो मोस्ट फेवरेबल किंवा मोस्ट करेक्ट आन्सर ऑफ दिस क्वेश्चन इज युअर बक्कल रूट, राईट. सो वी हॅव कवर्ड 18 क्वेश्चन्स टिल नाव. ठीक आहे, सो अशाच प्रकारे आपली ही सिरीज सुरू राहणार आहे. आणि ज्यांना कोणाला क्लास किंवा बॅच जॉईन करायची असेल सो डेफिनेटली यू कॅन कॉन्टॅक्ट, राईट. सो नेक्स्ट क्वेश्चन वी विल कंटिन्यू इन नेक्स्ट लेक्चर. ओके, थँक्यू.